सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी, पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले। पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे, त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झाले। राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा तुमच्याकडे केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला येणाऱ्या 20 जुलै 2026 पासून या रेशन कार्डवरती प्रत्येक महिन्याला 9,000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे। बघा रेशनधारकांना आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तर या दोघांच्या मध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती। या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये रेशनधारकांसाठी 5 मोठे आणि आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले होते। या 5 मोठ्या आनंदाच्या निर्णयांपैकी पहिल्या निर्णय अंतर्गत रेशनधारकांना येणाऱ्या 20 जुलै 2026 पासून पिवळ्या रेशन कार्डवरती आणि केसरी रेशन कार्डवरती 9,000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे। यासोबत अजून जे 4 आनंदाचे निर्णय घेतलेले आहेत तर ते 4 आनंदाचे निर्णय कोणकोणते आहेत आणि 20 जुलै पासून रेशन कार्डवरती हे 9,000 रुपयांची पेन्शन कशी तुम्हाला मिळवायची आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। त्यामुळे पिवळे रेशनधारक किंवा केसरी रेशनधारक जर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यामुळे व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा। आता बघा रेशनधारकांना तुम्हाला रेशन कार्डवरती वर्षानुवर्ष सरकारच्या माध्यमातून फक्त गहू आणि तांदूळ दिले जात होते आणि तुम्हाला सुद्धा माहिती असेल की रेशन कार्डवरती मिळणारा गहू आणि रेशन कार्डवरती मिळणारे तांदूळ हे चांगल्या क्वालिटीचे चांगल्या दर्जाचे मिळत नव्हते। त्यामुळे भरपूर रेशनधारकांच्या आरोग्याला म्हणजेच त्यांचे आरोग्य धोक्यात होते। परंतु रेशनधारकांना इथून पुढे तुम्हाला आता चांगल्या प्रकारचे गहू चांगल्या प्रकारचे तांदूळ देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेला आहे। तर एकंदरीत रेशनधारकांना म्हणजेच पिवळ्या रेशनधारकांना केसरी रेशनधारकांना तुमच्यासाठी 5 आनंदाचे निर्णय घेतलेले आहेत। 5 आनंदाच्या निर्णयांपैकी पहिल्या निर्णयाअंतर्गत तुम्हाला 20 जुलै 2026 पासून रेशन कार्डवरती 9,000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे। यासोबत अजून जे 4 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत ते 4 आनंदाचे निर्णय कसे लागू करण्यात येत आहे याचीच माहिती तुम्हाला संपूर्ण सविस्तर पद्धतीने सांगत आहे। त्यामुळे जर तुम्ही रेशनधारक असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे। बघा रेशनधारकांना तुम्हाला वर्षानुवर्ष रेशन कार्डवरती फक्त गहू आणि तांदूळ दिले जात होते आणि रेशनधारकांना तुम्हाला सुद्धा माहिती आहे की रेशन कार्डवरती दिला जाणारा तांदूळ आणि रेशन कार्डवरती दिले जाणारे गहू हे काही चांगल्या क्वालिटीचे चांगल्या दर्जाचे दिले जात नव्हते। विचार करायला गेला तर रेशन कार्डवरती दिला जाणारा गहू दिले जाणारे तांदूळ हे चांगल्या प्रकारचे नव्हते। म्हणजेच या रेशनच्या गव्हामध्ये आणि तांदळामध्ये जास्त पौष्टिकता नव्हते। पौष्टिकता कमी असल्यामुळे रेशनधारकांचे आरोग्य हे धोक्यामध्ये होते। परंतु रेशनधारकांना इथून पुढे तुम्हाला या ठिकाणी काळजी करायची गरज भासणार नाही, कारण तुमचे आरोग्य धोक्यात जाणार नाही। कारण रेशनधारकांना सरकारच्या माध्यमातून तुम्हाला चांगल्या प्रकारचे गहू चांगल्या प्रकारचे तांदूळ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेला आहे। त्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारचे गहू आणि चांगल्या प्रकारचे तांदूळ देण्यात येणार आहे। यासोबत तुम्हाला हे जी 20 जुलै पासून 9,000 रुपयांची पेन्शन दिली जाणार आहे। तर या पेन्शनचा लाभ कसा घ्यायचा आहे, अर्ज करण्यापासून तुमच्या खात्यामध्ये रक्कम येण्यापर्यंत तुम्हाला काय काय करावे लागणार आहे, कारण 24 तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये 9,000 रुपयांची रक्कम हे डीबीटीच्या माध्यमातून सोडली जाणार आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल, तुमच्याकडे तुमचं स्वतःचं आधार कार्ड असेल, 2 छोट्या आकाराचे फोटो असतील, मतदान कार्ड असेल आणि रेशन कार्ड असेल तर तुम्हाला 9,000 रुपयांची पेन्शन 24 तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून आता जमा केली जाणार आहे। परंतु रेशनधारकांना सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील पिवळ्या आणि केसरी रेशनधारकांना सरसकट या 9,000 रुपयांचा लाभ
मिळणार नाही. तर याच्यामध्ये काही महत्त्वाच्या पात्रता लावलेल्या आहेत. जर तुम्ही या महत्त्वाच्या पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल तरच तुमचा या ठिकाणी रेशन धारकांना तुम्हाला 9,000 रुपयांचे पेन्शन आता मिळणार आहे. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत की रेशन कार्डवरील या 9,000 रुपयांचा लाभ कसा घ्यायचा आहे. या 9,000 रुपयांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे याची तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती आता सांगत आहे. आता बघा रेशनधारकांनो, सर्वात अगोदर आपण आता पात्रता पाहून घेऊयात. कारण जर तुम्ही पात्रतांमध्ये पात्र ठरला तरच तुम्हाला रेशन कार्डवरील या 9,000 रुपयांच्या पेन्शनचा लाभ मिळणार आहे. परंतु जर तुम्ही पात्र नाही ठरला तर तुम्हाला या रेशन कार्डवरील 9,000 रुपयांच्या पेन्शनचा लाभ मिळणार नाही. तर एकंदरीत आता आपण या पात्रता कोणकोणत्या लावलेल्या आहेत तर त्या पात्रता सविस्तर पद्धतीने पाहून घेऊया. तर बघा, पहिले पात्रता रेशनधारकांनो, तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे. तुमचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे. तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे. यासोबत तुमच्याकडे 5 एकरांपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे. 4 चाकी गाडी नसायला पाहिजे. जर तुम्ही अशा पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तरच तुम्हाला येणाऱ्या 20 जुलै 2026 पासून रेशन कार्डवर ते 9,000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे. तर एकंदरीत आता हे पेन्शन कशी मिळवायची आहे, या पेन्शनसाठी तुम्हाला काय काय करायचे आहे याचीच माहिती आता संपूर्ण सविस्तर पद्धतीने सांगत आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुमच्या आता लॉटरी लागत आहे. रेशनधारकांना तुम्हाला खऱ्या अर्थाने आता दिलासा मिळत आहे. इथून पुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये. आता बघा रेशनधारकांना, वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने या 9,000 रुपयांच्या पेन्शनचा लाभ कसा घ्यायचा आहे याची तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुमची आता लॉटरी लागत आहे. रेशनधारकांना तुम्हाला खऱ्या अर्थाने आता दिलासा मिळत आहे. तर एकंदरीत आता आपण वेळ न घालवता येणाऱ्या 20 जुलै 2026 पासून रेशन कार्डवरती 9,000 रुपयांचे पेन्शन मिळवण्यासाठी तुम्हाला काय काय करावे लागणार आहे याचीच माहिती तुम्हाला सविस्तर पद्धतीने आता सांगत आहे. तर बघा रेशनधारकांनो, सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील भरपूर असे रेशनधारक आहेत की त्यांना एक वेळचे जेवण भेटत नाही. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून रेशनधारकांना आता किराणा खरेदी करण्यासाठी हे 9,000 रुपयांची पेन्शन देण्यात येणार आहे. परंतु रेशनधारकांना सरकारने दिलेल्या माहितीनुसार रेशनधारकांना गहू तांदूळासोबत अजून 4 वस्तू मोफत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. मग रेशनधारकांना तुम्हाला गहू तांदूळासोबत अजून ज्या 4 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत तर त्या 4 वस्तू कोणकोणत्या दिल्या जाणार आहेत याचीच तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती आता सांगत आहे. आता बघा रेशनधारकांना, आता आपण पात्रता पाहिलेल्या आहेत. आता आपण बघून घेऊयात की या रेशन कार्डवरील 9,000 रुपयांच्या पेन्शनचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय काय करावे लागणार आहे, कुठे अर्ज करावा लागणार आहे, अर्ज केल्यानंतर तुम्हाला कधीपासून हे पेन्शन दिली जाणार आहे तर याची तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती आता सांगत आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुमची आता लॉटरी लागत आहे. रेशनधारकांनो, तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होते. कारण मागच्या काही दिवसांपूर्वी बातम्या सुरू झालेल्या होत्या की रेशनधारकांना पैसे मिळणार, रेशन कार्डवरती अनुदान मिळणार. परंतु रेशनधारकांनो, याच्या अगोदर तुम्हाला रेशन कार्डवरती पैसे, रेशन कार्डवरती अनुदान मिळालेलं नव्हता. त्यामुळे रेशनधारकांनो, तुम्ही नाराज झालेले होतात. परंतु रेशनधारकांनो, इथून पुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर एकंदरीत रेशनधारकांना आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहणार आहोत. कारण हे जे रेशन कार्डवरील पैसे तुम्हाला दिले जाणार आहेत तर हे पैसे प्रमुख 12 बँकेमध्ये जमा होणार आहे. ज्या ज्या रेशनधारकांचं बँक खाता या 12 बँकांपैकी कोणत्या तरी एका बँकेमध्ये असेल त्याच रेशनधारकांना हे पैसे अनुदानाच्या स्वरूपामध्ये दिले जाणार आहेत. यासोबत रेशनधारकांना, जर तुमचा जिल्हा या प्रमुख 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तरच तुम्हाला
हे पैसे आणि या ठिकाणी ह्या वस्तू दिल्या जाणार आहेत। परंतु जर तुमचा जिल्हा या 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये नसेल तर तुम्हाला हे पैसे मिळणार नाहीत आणि या रेशन कार्डवरील गहू तांदूळासोबत ज्या वस्तू दिल्या जाणार आहेत तर त्या वस्तू सुद्धा मिळणार नाही। त्यामुळे रेशनधारकांनो, जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला गहू तांदूळासोबत 4 वस्तू मोफत मिळाल्या पाहिजे, रेशनधारकांनो तुम्हाला गहू तांदूळासोबत प्रत्येक महिन्याला 9,000 रुपयांची पेन्शन मिळाली पाहिजे, जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्हाला एक अर्ज करावा लागणार आहे। अर्ज केल्यानंतर 24 तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे। मग हा अर्ज कुठे करायचा आहे, कधीपर्यंत करायचा आहे, कोणकोणत्या रेशनधारकांनी हा अर्ज करायचा आहे याचीच तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती आता सांगत आहे। आता बघा रेशनधारकांना, आपल्या राज्यामध्ये बीजेपीचं सरकार आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा बीजेपीचं सरकार आहे। म्हणजेच विचार करायला गेलं तर राज्यामध्ये बीजेपीचे सर्वात मोठे नेते फडणवीस साहेब आहेत आणि केंद्रामध्ये बीजेपीचे सर्वात मोठे नेते पंतप्रधान मोदी साहेब आहेत। म्हणजेच केंद्रातील मोदी साहेबांनी आणि राज्यातील फडणवीस साहेबांनी दोघांच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे रेशनधारकांनो, तुमची आता लॉटरी लागत आहे। रेशनधारकांनो, तुम्हाला खऱ्या अर्थाने आता दिलासा मिळत आहे। तर एकंदरीत रेशनधारकांनो, जर तुम्हाला या 9,000 रुपयांच्या पेन्शनचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला काय करावे लागणार आहे याचीच माहिती तुम्हाला संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये सांगत आहे। त्यामुळे जर तुम्ही रेशनधारक असाल, तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुमची आता लॉटरी लागत आहे। एकंदरीत आता आपण वेळ न घालवता रेशन कार्डवरती हे पैसे कसे मिळवायचे आहेत याचीच तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। बघा, पात्रता सांगितले आहेत, नियम कोणकोणते आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगितले आहेत। आता तुम्हाला जिल्हे सविस्तर पद्धतीने सांगत आहे। त्यामुळे जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जात आहे। आणि जर रेशनधारकांनो तुमचे बँक खाते या प्रमुख 12 बँकेपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा खऱ्या अर्थाने आता दिलासा मिळून जात आहे। आता बघा रेशनधारकांनो, वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने ज्या 14 जिल्ह्यामधील रेशनधारकांच्या खात्यामध्ये हे रक्कम जमा केली जाणार आहे तर ते 14 जिल्हे आणि ज्या 12 बँकेमधील रेशनधारकांना हे पैसे दिले जाणार आहेत तर या बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊया, जेणेकरून तुमचं बँक खातं या प्रमुख बँकांपैकी असेल तर तुम्हाला दिलासा मिळून जाईल। आणि रेशनधारकांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर तुमची सुद्धा भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जाणार आहे। तर एकंदरीत रेशनधारकांना, तुम्हाला जर रेशन कार्डवरती हे पैसे गहू तांदळासोबत मिळवायचे असतील तर तुम्हाला खऱ्या अर्थाने आता दिलासा मिळून जाणार आहे। आता बघा रेशनधारकांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला मी पात्रता सांगितलेली आहेत, परंतु तुम्हाला काही कामे करायची आहेत तर ते कामे कोणकोणते आहेत हेच तुम्हाला आता सांगत आहे। तर बघा, पहिलं काम, तुमच्या रेशन कार्डची KYC करायची आहे। रेशन कार्ड तुमचं अपडेट करायचं आहे। रेशन कार्डची जर तुम्ही KYC केली किंवा रेशन कार्ड अपडेट केलं, रेशन कार्डसोबत आधार कार्ड लिंक केला तरच तुम्हाला येणाऱ्या 20 जुलै 2026 पासून रेशन कार्डवरती 9,000 रुपयांची पेन्शन आणि रेशन कार्डवरती काही वस्तू आता मोफत दिल्या जाणार आहेत। मग रेशन कार्डवरती कोणकोणत्या वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत हेच तुम्हाला आता सांगणार आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये रेशनधारकांना रेशन कार्डवरती गहू तांदळासोबत अजून ज्या 5 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत तर त्या 5 वस्तू कोणकोणत्या दिल्या जाणार आहेत आणि रेशनधारकांना ही 9,000 रुपयांची पेन्शन तुम्हाला कशी मिळणार आहे याविषयी आता महत्त्वाची माहिती देऊन टाकत आहे। तर बघा रेशनधारकांनो, सरकारने दिलेल्या माहितीनुसार म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार रेशनधारकांच्या आता लॉटरी लागत आहे। पिवळ्या रेशनधारकांनो आणि केसरी रेशनधारकांनो, जर तुम्ही पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल, म्हणजेच तुमचे वार्षिक उत्पन्न कमी असेल, तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसेल, तुमच्याकडे मोठी 4 चाकी गाडी नसेल, तुमच्याकडे 5 एकरांच्या पुढे जास्त शेतजमीन नसेल तरच तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। आता बघा रेशनधारकांनो, तुम्हाला या 9,000 रुपयांची पेन्शन मिळवायची असेल तर ती पेन्शन कशी मिळवायची आहे, या पेन्शनसाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे याची माहिती तुम्हाला आता सांगत आहे। तर बघा, तुम्हाला एक अर्ज करावा लागणार आहे। अर्ज केल्यानंतर तुम्हाला हे पेन्शन आता दिली जाणार आहे। मग कोणता अर्ज करायचा आहे, अर्ज कुठे करायचा आहे, कधीपर्यंत करायचा आहे याची तुम्हाला संपूर्ण सविस्तर
अगदी डिटेल्समध्ये माहिती देत आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुमच्या आता लॉटरी लागत आहे। खऱ्या अर्थाने तुमच्या आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे। तर बघा रेशनधारकांनो, आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने 14 जिल्ह्यांची यादी सांगत आहे। तर बघा, आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। मग या 36च्या 36 सर्व जिल्ह्यामधील सर्वच रेशनधारकांना हा लाभ मिळणार नाही। तर याच्यामध्ये 14 जिल्हे आहेत। 14 जिल्हे शेतकरी बांधवांचे जिल्हे आहेत, त्यामुळे या 14 जिल्ह्यांमध्ये हा लाभ दिला जाणार आहे। मग ते 14 जिल्हे आपण पाहणार आहोत, परंतु रेशनधारकांना येणाऱ्या 20 जुलैपासून तुम्हाला हा लाभ मिळणार आहे। तर हा लाभ कसा मिळणार आहे याची अजून माहिती येण्याची बाकी राहिलेली आहे। अर्ज कुठे कसा करायचा आहे याची माहिती सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। लवकरच GR येणार आहे। GR आल्यानंतर आपला व्हिडिओ येणार आहे। तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करून ठेवायचं आहे।